नमस्कार, श्री साई ई लर्निंगच्या व्हिडिओ ट्युटोरियल्समध्ये मी आपलं स्वागत करते। आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण इंग्लिश 40 WPM स्पीडचे पर्सनल लेटर कशा पद्धतीने टाइप करायचे आणि त्याचं फॉर्मॅटिंग कसं करायचं हे बघणार आहोत। इथं आपल्याला एक पर्सनल लेटर देण्यात आलं आहे, तर आपण पहिल्यांदा क्वेश्चन काय आहे तो समजून घेऊ। Type the following personal letter or resume in prescribed format, observing the following instructions. Sender's name should be in block capital letter. The address of the addressee in block style. Use mail merge insert field according to given styles. Paragraph should be in indent style. Complementary clause should be at right hand side. Set left indent 3.5 and center alignment. तर अशा पद्धतीने आपल्याला पर्सनल लेटर चे फॉर्मॅटिंग चे इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत। तर या इन्स्ट्रक्शन्स आपण फॉलो करून हे पर्सनल लेटर तयार करणार आहोत। तर पहिल्यांदा आपण हे पर्सनल लेटर पूर्ण टाइप करून घ्यायचे आहे आणि मगच त्याचं फॉर्मॅटिंग करायचं आहे। टाइप करत असताना जिथं जिथं आपल्याला डॅश देण्यात आलेली आहे तिथं आपल्याला त्याच्या पुढील डेटा हा नवीन ओळीला चालू करायचा आहे, म्हणजेच आपल्याला एंटर बटनचा वापर करायचा आहे। तर पहिल्यांदा आपण हे पूर्ण पर्सनल लेटर टाइप करून घेऊ। तर मी इथे आधी क्लिक करते। क्लिक केल्यानंतर आपण पहिली लाईन टाइप करू। आता पहिली जे सेंडर नेम आहे ते आपल्याला पूर्ण कॅपिटल मध्ये टाइप करायचं आहे। तर त्यासाठी कॅप्स लॉक की ऑन करू आणि पूर्ण जे नाव आहे ते आपण पूर्ण कॅपिटल मध्ये टाइप करून घेऊ। नाव टाइप करून झाल्यानंतर आपल्याला एंटर बटन प्रेस करायचं आहे। इथं नाव पूर्ण टाइप केल्यानंतर आपण कॉमा द्यायचा नाहीये, एंटर बटन प्रेस करू आणि पुढची जी लाईन आहे ती आपण टाइप करू। कॉमा, त्यानंतर पुन्हा एंटर बटन प्रेस करायचे। पुणे 411028 अशा पद्धतीने सेंडर नेम आणि ॲड्रेस टाइप करून झाल्यानंतर दोन वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि डेट टाइप करून घ्यायचे। डेट स्पेस कोलन स्पेस 14/01/2017। डेट टाइप करून झाल्यानंतर पुन्हा दोन वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि 2 टाइप करून घ्यायचं आहे, 2 कॉमा। त्यानंतर आपल्याला ॲड्रेसेस देण्यात आलेले आहेत, ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी देण्यात आलेली आहे। तर त्याच्यासाठी आपण मेल मर्ज कमांडचा वापर करणार आहोत। तर त्यासाठी आता आपण इथं त्यातला कोणताही ॲड्रेस टाइप करणार नाही आहोत। तर त्यासाठी आपण दोन वेळा एंटर बटन प्रेस करू आणि आता आपण पहिल्यांदा सब्जेक्ट, रेफरन्स आणि पूर्ण लेटर जे काय आहे ते टाइप करू आणि सगळ्यात शेवटी आपण मेल मर्ज इन्सर्ट करू। मेल मर्ज कमांडचा वापर करून आपण ॲड्रेसेस इन्सर्ट करू। तर इथं मी सब्जेक्ट टाइप करते स्पेस कोलन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टंट। एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि रेफरन्स टाइप करून घ्यायचा आहे। सब्जेक्ट आणि रेफरन्स टाइप करून झाल्यानंतर आपल्याला दोन वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि रिस्पेक्टेड सर लिहून घ्यायचं आहे। रिस्पेक्टेड सर नंतर आपण पॅराग्राफ टाइप करणार आहोत, तर त्यासाठी पुन्हा आपल्याला दोन वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे। इथं आपला पॅराग्राफ पूर्ण टाइप करून झालेला आहे। पॅराग्राफ टाइप करून झाल्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स टाइप करायचे आहेत। तर त्यासाठी आपण पुन्हा दोन वेळा एंटर बटन प्रेस करणार आहोत। त्यानंतर आपण पर्सनल डिटेल्स असं टाइप करणार आहोत।
पर्सनल डिटेल्स असं टाईप केल्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स लिहायचे आहेत, तर त्यासाठी पुन्हा आपण 2 वेळा एंटर बटन प्रेस करणार आहोत आणि पर्सनल डिटेल्स टाईप करायला सुरुवात करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण नेम टाईप करणार आहोत, तर त्यासाठी नेम असं टाईप करायचं आहे. नेम टाईप करून झाल्यानंतर आपल्याला 3 वेळा टॅब की प्रेस करायची आहे, कारण इथं आपल्याला नेम, ॲड्रेस, ईमेल आय डी, मोबाईल नंबर हे सर्व एकाखाली एक टाईप करायचं आहे. तर नेमच्या समोरचा जो कोलन आहे तो सुद्धा आपल्याला प्रत्येक पॉईंटचा एकाखाली एक हवा आहे आणि त्याच्या पुढील डेटा सुद्धा एकाखाली एक हवा आहे. तर त्यासाठी आपण नेम नंतर 3 वेळा टॅब की प्रेस करणार आहोत. 1 2 3. इथं एकही स्पेस सोडायचा नाही आहे. स्पेस न सोडता आपल्याला टॅब की प्रेस करायची आहे. त्यानंतर कोलन लिहायचं आहे आणि कोलन नंतर आपल्याला एक टॅब की प्रेस करायची आहे. एकदा टॅब की प्रेस करू आपण आणि जे काही नाव दिलेलं आहे ते टाईप करायचं आहे. कोलनच्या आधी 3 टॅब द्यायचे आहेत आणि कोलन नंतर एक टॅब द्यायचा आहे. आनंद मानसरोवर. नेम टाईप करून झाल्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि ॲड्रेस टाईप करायचा आहे. ॲड्रेस टाईप करून झाल्यानंतर आपल्याला 2 वेळा टॅब की प्रेस करायची आहे. 2 वेळा म्हणजे त्या कोलनच्या खाली येईपर्यंत आपल्याला टॅब की प्रेस करायची आहे. तर त्यासाठी 2 वेळा मी टॅब की प्रेस केली. कोलन पुन्हा टॅब S.NO डॉट स्पेस 709 कॉमा पारिजात कॉलनी कॉमा त्यानंतर आपल्याला पुणे असं लिहायचं आहे. तर त्यासाठी आपण एंटर बटन प्रेस करणार आहोत, कारण इथं आपल्याला डॅश डॅश दिलेली आहे. तर एंटर बटन प्रेस करू आणि टॅब की प्रेस करत जाऊ आणि यसच्या खाली आपल्याला बरोबर कर्सर आला की आपल्याला थांबायचं आहे आणि पुणे स्पेस 411028 असं टाईप करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपण एंटर बटन प्रेस करू आणि मोबाईल नंबर टाईप करू. टॅब की प्रेस करू 2 वेळा. शिफ्ट प्रेस करून कोलन पुन्हा टॅब आणि नंबर जो दिलेला आहे तो आपण टाईप करू. त्यानंतर पुन्हा एंटर बटन प्रेस करू. E-मेल ID टॅब 2 वेळा प्रेस केला आपण. कोलन टॅब आनंद. एकही स्पेस न सोडता ईमेल ID आपल्याला टाईप करायचा आहे. पुन्हा एंटर बटन प्रेस करू. डेट ऑफ बर्थ टॅब की प्रेस केली आपण एकदा. शिफ्ट प्रेस करून कोलन पुन्हा टॅब. सगळे कोलन आपल्याला एकाखाली एक आणायचे आहेत. त्यानंतर पुन्हा एंटर बटन प्रेस करू. क्वालिफिकेशन त्यानंतर टॅब देऊ. कोलन क्वालिफिकेशन लिहिल्यानंतर आपल्याला 2 वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि 2 वेळा एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला टेबल इन्सर्ट करायचं आहे. आता इथं जे टेबल आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला 1 2 3 4 5 कॉलम आणि 4 रोजचं आहे. तर त्या पद्धतीने आपण तयार करू. तर त्यासाठी जाऊ आपण इन्सर्टमध्ये, टेबलमध्ये आणि इथं आपण 5 कॉलम आणि 4 रोजचं टेबल इन्सर्ट करू. तर अशा पद्धतीने आपण 5 × 4 5 कॉलम 4 रोजचं टेबल इन्सर्ट केलेलं आहे. क्लिक करायचं आहे तर ते टेबल तिथं इन्सर्ट होईल. आता टेबलमधला डेटा आपण टाईप करू. सिरियल नंबर टॅब कीने आपण नेक्स्ट सेलमध्ये जाऊ. पास इयर बोर्ड स्लॅश युनिव्हर्सिटी आणि मार्क्स. पुन्हा टॅब की प्रेस करू. 1 H.S.C फेब्रुवारी 2009 नाशिक 76.50 टॅब. सेकंड पॉइंट B.com एप्रिल 2012 पुणे 88.00. थर्ड पॉइंट GCC TBC 30 WPM एप्रिल 2015 पुणे A ग्रेड. तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण टेबल तयार केलेलं आहे. इथं थोडीशी आपण सिरियल नंबरची विड्थ कॉलमची कमी केलेली आहे जेणेकरून डेटा व्यवस्थित बसेल. त्यानंतर आपल्याला खाली क्लिक करायचं आहे टेबलच्या खाली आणि एंटर बटन प्रेस करायचं आहे
आणि जो पुढचा पॅरेग्राफ आहे तो आपल्याला टाईप करायचा आहे. आय होप यू विल गिव्ह मी अ चान्स टू सर्व युअर एस्टिम्ड ऑर्गनायझेशन. अशा पद्धतीने आपण टाईप केलेलं आहे. पुन्हा 2 वेळा एंटर बटन प्रेस करू आणि लिहू थँक यू, कॉमा. पुन्हा आपल्याला 2 वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि लिहायचं आहे युअर्स फेथफुली, कॉमा. पुन्हा आनंद सरोडे असं लिहिण्यासाठी आपण इथं 3 वेळा एंटर बटन प्रेस करणार आहोत, कारण सिग्नेचरसाठी आपण लाईन सोडणार आहोत. 1 2 3 आणि सेंडरचं नाव आपण इथं टाईप करणार आहोत. आनंद सरोडे लिहिल्यानंतर आपल्याला 2 वेळा एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि एनक्लोजर असं लिहायचं आहे. स्पेस कोलन स्पेस कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स. तर अशा पद्धतीनं आपण हे पूर्ण जे पर्सनल लेटर आहे ते टाईप केलेलं आहे. आता टाईप करून झाल्यानंतर आपण याचं फॉर्मॅटिंग करू. तर फॉर्मॅटिंगमध्ये पहिली स्टेप सांगितलेली आहे ते म्हणजे सेंडर नेम जे आहे ते कॅपिटलमध्ये पाहिजे, ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये. तर त्यासाठी आपण सेंडर नेम जे आहे ते पूर्ण सिलेक्ट करायचं आहे, त्याला बोल्ड करायचं आहे. त्यानंतर डेट सिलेक्ट करायची आहे कोलनपर्यंत आणि तिला सुद्धा बोल्ड करायचं आहे. सेंडर नेमपासून डेटपर्यंतचा डेटा सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं जे लेफ्ट इंडेंट आहे ते ड्रॅग करून आपल्याला 3.5 इंचावरती नेऊन सेट करायचं आहे. तर अशा पद्धतीने इथं आपण सेट करणार आहोत. त्यानंतर सब्जेक्ट जो दिलेला आहे तो आणि कोलन बोल्ड करायचा आहे आणि जो सब्जेक्ट लिहिलेला आहे तो सिलेक्ट करून त्याला अंडरलाईन कमांड अप्लाय करायची आहे. त्यानंतर रेफरन्स आणि कोलन सिलेक्ट करून बोल्ड आणि जो काय रेफरन्स दिलेला आहे तो सिलेक्ट करून त्याला अंडरलाईन कमांड अप्लाय करायची आहे. इथं आपल्याला पॅरेग्राफसाठी जी स्टाईल सांगितलेली आहे ती इंडेंट स्टाईल आहे. पॅरेग्राफसाठी जी स्टाईल असते तीच आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्ससाठी वापरायची आहे. तर पॅरेग्राफला इंडेंट स्टाईल आहे, त्यामुळे आपण सब्जेक्ट आणि रेफरन्स एक टॅबने पुढे शिफ्ट करणार आहोत. सब्जेक्टच्या आधी क्लिक करायचं आहे, एक टॅब द्यायचा आहे. रेफरन्सच्या आधी क्लिक करायचं आहे आणि एक टॅब प्रेस करायचा आहे. त्यानंतर पॅरेग्राफसाठी सुद्धा एक टॅब आपण प्रेस करू. तर अशा पद्धतीनं पॅरेग्राफ तयार होईल. त्यानंतर जो पहिला पॅरेग्राफ आहे तो पूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला जस्टिफाय कमांड अप्लाय करायची आहे. तो पॅरेग्राफ पूर्ण जस्टिफाय होईल. त्यानंतर पर्सनल डिटेल्स जे लिहिलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे, त्याला बोल्ड करायचं आहे, अंडरलाईन कमांडवरती क्लिक करायचं आहे आणि सेंटर अलाइनमेंट करायचं आहे, ते बरोबर सेंटरला दिसेल. त्यानंतर आपण जे पर्सनल डिटेल्सचे हेडिंग्स दिलेले आहेत जसं की नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर या सर्वांना आपल्याला बोल्ड करायचं आहे. तर नेम आणि कोलन सिलेक्ट करून बोल्ड करायचं आहे, ॲड्रेस आणि कोलन सिलेक्ट करून बोल्ड करायचं आहे, मोबाईल नंबर आणि कोलन सिलेक्ट करून बोल्ड करायचं आहे. असं प्रत्येक जे काही हेडिंग्ज आहेत त्याचे ते सर्वांना आपल्याला बोल्ड करायचं आहे. त्यानंतर टेबलमध्ये जे काही हेडिंग्ज आहेत ते सर्व सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला बोल्ड करायचं आहे. टेबलमधील सर्व डेटा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायचे, तो बरोबर सेंटरला आपल्याला दिसेल. त्यानंतर शेवटचे जे 2 पॅरेग्राफ्स आहेत थँक यू आणि आय होपचा, त्यांना आपल्याला इंडेंट स्टाईल द्यायची आहे. तर त्यासाठी एक टॅब की प्रेस करू, थँक यूच्या आधी पण क्लिक करून एक टॅब की प्रेस करू आपण एकदा आणि हे दोन्ही पॅरेग्राफ सिलेक्ट करून याला जस्टिफाय करू. याला आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. त्यानंतर जो कॉम्प्लिमेंटरी क्लोजचा पार्ट आहे युअर्स फेथफुलीचा तो राईट हँड साईडला टाईप करायला सांगितलेला आहे. तर त्यासाठी आपण युअर्स फेथफुली आणि आनंद सरोडे जे आपण नाव लिहिलेलं आहे सेंडरचं ते सिलेक्ट करायचं आहे आणि लेफ्ट इंडेंटचा जो पॉइंटर आहे तो ड्रॅग करून आपल्याला 3.5 इंचावरती सेट करायचा आहे आणि त्याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायचे आहे. तर ती अशा पद्धतीनं सेट होईल. एनक्लोजर हे आपल्याला लेफ्टला सेट करून ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही आहे. तर अशा पद्धतीनं आपलं हे लेटर पूर्ण फॉर्मॅट झालेलं आहे. हे आपण पहिल्यांदा वाचून घ्यायचं आहे पूर्ण, स्पेलिंग मिस्टेक असतील तर पूर्ण करेक्ट करायचे आणि त्यानंतरच आपण मेलमर्ज कमांडचा वापर करून
ॲड्रेस ऑफ ॲड्रेसही इन्क्लूड करणार आहोत. तर त्यासाठी आपण टूच्या खाली इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर मेलिंग टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये सिलेक्ट रेसिपियंटवरती क्लिक करायचं आहे आणि टाईप अ न्यू लिस्ट ऑप्शनचा वापर करून एक लिस्ट आपण टाईप करणार आहोत. तर इथं क्लिक करू. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं लिस्ट दिलेली आहे ती आपण टाईप करू. टाईप करत असताना कंपनी नेमपासून सुरुवात करायचं आहे. तर इथं आपल्याला दिलेलं आहे बघा, 2 मध्ये पहिलं दिलेलं आहे मॅनेजर, दुसऱ्या सेलमध्ये डॅश दिले, याचा अर्थ दुसऱ्या सेलमध्ये लिहायचं आहे. दुसऱ्या फील्डमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पुणे आणि पाषाण पुणे अशा पद्धतीनं. तर इथं आपण टाईप करू मॅनेजर, टॅब की प्रेस करायचे, युनिव्हर्सिटी ऑफ पुणे पाषाण पुणे अशा पद्धतीनं. त्यानंतर पुन्हा न्यू एंट्रीवरती क्लिक करू आणि जो दुसरा ॲड्रेस दिलेला आहे तो सुद्धा टाईप करून घेऊ आपण. डिव्हिजनल मॅनेजर नॅशनल इन्शुरन्स को स्पेस लिमिटेड, टॅब आणि जे काय ॲड्रेस दिलेला आहे तो डेक्कन जिमखाना पुणे 04. तर अशा पद्धतीनं मी या फील्ड्स ॲड केलेले आहेत. दोन्ही ॲड्रेसेस चेक करायचे आहेत. स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते आपल्याला करेक्ट करायचं आहे. करेक्ट केल्यानंतर ओके बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपण ती लिस्ट सेव्ह करून ठेवू. जसं की मी इथं रिझ्यूमसाठी बनवली होती, तर रिझ्यूम लिस्ट मी असं टाईप करते आणि सेव्ह बटनवरती क्लिक करते. तर ती सेव्ह झालेली आहे. ती आता लिस्ट आपण ॲक्टिव्ह करून घेऊ. तर त्यासाठी पुन्हा जाऊ सिलेक्ट रेसिपियंट, यूज अँड एक्झिस्टिंग लिस्टवरती क्लिक करू आणि ती लिस्ट जी मी रिझ्यूम लिस्ट बनवली होती रिझ्यूमेची सिलेक्ट करून ओपन करते. तर ती लिस्ट माझ्या इथं ॲक्टिव्ह होईल. आता आपण त्या फील्ड ॲड करू. तर त्यासाठी जाऊ इन्सर्ट मर्ज फील्डवरती. त्याच्यामध्ये आपण ज्या फील्ड्स इन्क्लूड टाईप केल्या होत्या त्या इथं आपल्याला इन्सर्ट करायचे आहेत. पहिला आहे कंपनी नेम, क्लिक करायचं आहे, एंटर बटन प्रेस करायचं आहे. पुन्हा इन्सर्ट मर्ज फील्ड, ॲड्रेस लाईन 1 क्लिक करायचं आहे. इथं क्लिक करून एंटर बटन प्रेस करायचं आहे. इन्सर्ट मर्ज फील्ड, ॲड्रेस लाईन 2 क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एंटर बटन प्रेस करायचं आहे. इथं आपल्याला ॲड्रेस ऑफ ॲड्रेसेससाठी ब्लॉक स्टाईल सांगितलेली आहे, त्यामुळे इथं ही ब्लॉक स्टाईलनेच येईल, म्हणजे बरोबर 2च्या खालीच आपल्याला दिसणार आहे. आता आपण जे काही डिटेल्स दिलेले आहेत त्याचा प्रिव्ह्यू बघण्यासाठी प्रिव्ह्यू रिझल्टवरती क्लिक करायचं आहे आणि प्रिव्ह्यू रिझल्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर पहिला आपल्याला ॲड्रेस दिसेल जो काय असेल तो. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट ॲड्रेस आपल्याला इथं बघायला मिळेल. तर इथं आपण चेक करू शकतो. चेक केल्यानंतर पुन्हा एकदा पूर्ण लेटर वाचून बघायचं आहे, त्याच्यामध्ये काही बदल असतील तर ते करायचे आहेत आणि केल्यानंतर आपल्याला फिनिश बटनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा आपण फिनिशवरती क्लिक करू तेव्हा आपल्याला 2 वेगवेगळ्या ॲड्रेसेसचे 2 पर्सनल लेटर तयार होऊन मिळतील, ते सुद्धा एकाच फाईलमध्ये. तर फिनिशवरती क्लिक करू, एडिट इंडिव्हिज्युअलवरती क्लिक करू आणि ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं मला एक नवीन फाईल तयार होऊन आलेली दिसत आहे पहा, ज्या फाईलमध्ये मला 2 वेगवेगळ्या ॲड्रेसेसचे 2 वेगवेगळे पर्सनल लेटर्स बघायला मिळतील. हे पहा, अशा पद्धतीनं हे पर्सनल लेटर्स तयार झालेले आहेत. तर आपण या सेशनमध्ये पर्सनल लेटर किंवा रिझ्युमे कशा पद्धतीनं टाईप करायचा आणि त्याचं फॉर्मॅटिंग कसं करायचं हे बघितलेलं आहे. हे पर्सनल लेटर आपल्याला एक्झामसाठी 15 मार्काला येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 30 मिनिटाचा वेळ असणार आहे. 15 पैकी 7.5 मार्क हे फॉर्मॅटिंगसाठी असणार आहेत, तर 7.5 मार्क हे चुकांच्यासाठी असणार आहेत. प्रत्येक चुकेला अर्धा मार्क कट होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण पर्सनल लेटर, रिझ्युमे कशा पद्धतीनं टाईप करायचा आणि तो फॉर्मॅट कसा करायचा हे बघितलेलं आहे. धन्यवाद.